दंडोत प्रणाम। साधी भूतादि दैव माम साधी यज्ञम चेदु प्रयाण काले पीच माम ते इदुरुक्त चेत। गीतेचा 7वा अध्याय आहे। त्या 7व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, साधीभूत म्हणजे प्रपंच, आदिदैव म्हणजे जीव आणि आदियज्ञ म्हणजे परमेश्वर। इथं 3 पदार्थ सांगितले। 3 पदार्थाचं ज्ञान त्या माणसाला झालं पाहिजे, तर त्याला प्रयाणकाली त्याचं भलं होतं। साधीभूतादि दैव माम साधी यज्ञम चेदू प्रयाणकाली पीच माम इदुरुक्त चेतस, म्हणजे ते त्याचं शेवटी प्रयाणकाली भलं होते। त्या कोणाचं? ज्याला साधीभूत म्हणजे प्रपंच, आदिदैव म्हणजे जीव आणि आदियज्ञ म्हणजे परमेश्वर, हे 3 पदार्थ त्याला समजले पाहिजे। भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाचं मत असं आहे की 4 पदार्थ त्यांनी नित्य मानलेले आहेत, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, आणि या 4 पदार्थाचं ज्याला ज्ञान होईल त्याला त्यांनी बोधवंत मानलेलं आहे, आणि तो बोधवंताचं भलं होते। आणि इथं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की साधीभूतादि दैव माम साधी यज्ञम चेदू प्रयाणकाली पीच माम ते इदुरुक्त चेतस। तर हे 3 पदार्थ श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेत की जीव, देवता, जीव, प्रपंच आणि परमेश्वर। तर जीव का समजला पाहिजे आपल्याला? तर आपण कोण आहोत, कुठून आलोत, काय करायचं आहे आपल्याला, आपण इथं का आलोत आणि इथं येऊन आपण काय करायलो, काय करायला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे। तर जीवाचं कार्यकारण स्वरूप लक्षण कळालं पाहिजे, तर आपल्याला मग आपल्याला आपल्या जीवनाची दिशा ठरविता येईल, नाही तर मग आपल्याला आपल्या जीवनाची दिशा ठरविता येणार नाही। आणि दुसरी गोष्ट, प्रपंच आपल्याला समजलं पाहिजे। ह्या प्रपंचात आपल्याला कोण आणलं, कशामुळं आणलं आणि काय कशासाठी आणलं। तर आपल्याला परमेश्वरानं अव्यक्तच होत होता, पण कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अव्यक्त तिन्ही भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निज्ञानैव तत्र का परिदेव। हा सगळे जीव अव्यक्त स्वरूप असतात, मग व्यक्त स्थितीत प्रपंचात येतात, व्यक्त होऊन। तसं आपल्याला व्यक्त परमेश्वरानं का केलं, मायेनं का केलं व्यक्त? कारण आपल्याला परमेश्वराजवळ जो आनंद आहे, परमेश्वराला सच्चिद आनंद म्हणतात, तर तो आनंद आपल्याला परमेश्वराला द्यायचा आहे, आणि तो आनंद घेण्यासाठी आपल्याला ह्या प्रपंचात आणला आहे। आणि प्रपंचाच्या सुखामध्ये आपण म्हणजे त्या सुखामध्ये आपण लुप्त होऊन जायचं नाही, हे जर आपल्याला समजलं। प्रपंच नाशिवंत आहे, तो अनित्य आहे, असुखम आहे असं म्हणले, आदित्य मग सुखम लोक भीमम प्राप्य भज स्वभाव। श्रीकृष्ण महाराज म्हणले, हा प्रपंच अनित्य आहे, तू परमेश्वराचं चिंतन कर। तर ते आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, आणि सृष्टीमध्ये येऊन, प्रपंचात येऊन, आणि आपल्याला या मनुष्य देह कधीतरी मिळतो, तर त्या मनुष्य देहाचं आपण फलित केलं पाहिजे। तर हे आपल्याला प्रपंच कळायला पाहिजे आणि परमेश्वर कळायला पाहिजे। परमेश्वर कोण आहे? आपल्याला देवता कळत नाहीत, आपल्याला विग्रह कळत नाहीत, आपल्याला चांगला माणूस बी कळत नाही, आपल्याला संत कळत नाही। तर मग आपण हे जर ज्ञान आपण करून घेतलं, तर ज्ञान जर झालं आपल्याला, तर हे 3 गोष्टी आपल्याला कळू शकतात। म्हणजे प्रपंच कळू शकतो, परमेश्वर कळू शकतो। परमेश्वर कसा आहे? तर परमेश्वर हा धाता, माता, पिता म्हणून आहे आपला, तोच आपला सगळा म्हणजे आपल्यावर दयामाया कृपा करणारा आहे, असं जर आपल्याला समजलं, तो उद्धरण आपलं तोच करू शकतो, देवता करू शकत नाहीत, कोणीही आपलं उद्धरण करू शकत नाही। फक्त परमेश्वराच्या म्हणल्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला आपलं उद्धरण होऊ शकतं आहे। हे जर कळालं, परमेश्वर कसा आहे हे जर आपल्याला कळालं, नाहीतर परमेश्वराचे 16 अवतार असतात, आणि 16पैकी फक्त एकच उभयदृश्य अवतार आपला उद्धार करू शकतो। तर हे परमेश्वराचे स्वरूप कसं आहे, परमेश्वर म्हणजे किती अवतार होतात आणि ते कशासाठी होतात हे आपल्याला समजलं पाहिजे, तर आपलं भलं होतं आहे। तर त्याचमुळे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, साधीभूतादि दैव माम साधी यज्ञम चेदू प्रयाणकाले पीच माम ते इदुरुक्त चेतस। तर त्याला
जीव कळायला पाहिजे, प्रपंच कळायला पाहिजे आणि परमेश्वर कळायला पाहिजे. तर त्याचं प्रयाणकाली म्हणजे मृत्यूसमय त्याचं भलं होतं आहे, नाही तर नाही होत. मायबाप हे 3 पदार्थ जीव, प्रपंच आणि परमेश्वर, जीव, प्रपंच आणि परमेश्वर हे समजून घ्या आणि परमेश्वराचं चिंतन सदोदित करा. आणि जो परमेश्वरानं इथं आपल्याला आणलं आहे आनंद घेण्याला, तो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.